कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या एस-टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला भरपाई नाकारली. पण अखेर न्यायालयाने एस-टी महामंडळाला खडे बोल सुनावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाची भरपाई देण्यास सांगितले आहे. कोरोना काळात संपूर्ण देश थांबला होता, पण काही सेवा मात्र अखंड सुरू होत्या. त्या काळात हजारो प्रवाशांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर होती. लॉकडाऊन असो किंवा भीतीचे वातावरण, एस टी चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी मात्र कर्तव्यावर ठाम उभे होते. प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी एस टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. अनेकांनी जीवाशी पर्वा न करता सेवा दिली आणि त्यात काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणही झाली. अशाच एका एस टी पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची ही घटना आहे. हे कर्मचारी वडाळा डेपोमध्ये अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करत होते. 5 एप्रिल 2021 रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आणि अवघ्या 2 दिवसांनी 7 एप्रिल 2021 रोजी त्यांचे निधन झाले. घरचा कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सरकारच्या 29 मे 2020च्या शासन निर्णयानुसार आणि 1 जून 2020च्या परिपत्रकानुसार कोविडमुळे कर्तव्यावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद होती. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तांत्रिक कारणं देत ही भरपाई नाकारली. महामंडळाने असा दावा केला की संबंधित कर्मचारी आंतरराज्य वाहतूक करणारे चालक नव्हते किंवा त्यांना अत्यावश्यक सेवेत नियुक्ती केले नव्हते. मात्र हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पत्नीने न्यायासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि एस एम मोडक यांच्या खंडपीठासमोर आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने एस टी महामंडळाची भूमिका फेटाळून लावत स्पष्ट शब्दात सांगितले की तांत्रिक कारणावरून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ नाकारता येणार नाही आणि अखेर न्यायालयाने आदेश दिला की आधी दिलेले 5 लाख रुपये वजा करून उर्वरित 45 लाख रुपये कुटुंबियांना अदा करण्यात यावेत. हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी दिलासा देणारा नाही, तर कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याची दखल घेणारा निर्णय आहे. एस टीशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि NPC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.